महाराष्ट्र सुटला हे टायटल आहे. भगवान बाबा आणि वामन भाऊ असे दोन सत्पुरुष महंत हबहप संत होऊन गेले. मी जेव्हा भारतीय वायुसेनेतून आलो 1990मध्ये, योगायोगाने मला अहिल्यानगर येथील भूषणनगर येथे संत वामनभाऊ यांचं मंदिर बांधण्याचा कमिटीचा अध्यक्ष होण्याचा योग आला. मी जोपर्यंत फौजमध्ये असताना तोपर्यंत हे धार्मिक कार्याचं माहीत नव्हतं, परंतु तदनंतर जेव्हा माहीत झालं की संत वामनभाऊ हे वाचासिद्धी होते. आता वाचासिद्धी म्हणजे जे म्हणतील ते होणे. त्यामुळे मी राजकारणातल्या विषय घेऊन अनेक वेळा पोस्ट व्हायरल केल्या होत्या, व्हिडिओ व्हायरल केले होते की नो बडी इज सुपर ह्युमन अँड नो बडी इज परफेक्ट. मग कोणी कितीही राजकारणातला मोठा असो, पदाधिकारी असो, कोणी असला तरी ह्युमन बिईंगच्या असलेल्या क्वालिटी त्याला लागू पडतात, सुपर ह्युमनच्या नाही. त्यामुळे काही घटना अशा घडतात की त्या वाचासिद्धी मी जेवढं पाहिलं की कदाचित संत वामनभाऊंच्या मी कमिटीचा, बांधकाम कमिटीचा अध्यक्ष असल्यामुळे मला ती पॉवर मिळाली असावी. कारण मी 1993ला ते मंदिराची सुरुवात केली होती. 90पासून वकिली सुरू केली होती आणि भोवतीचे असणारे संत वामनभाऊंचे चाहते भक्त यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या आग्रहाने मी त्या कमिटीचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि ते मंदिर बांधण्याचं आम्ही पूर्ण केलं. तेव्हापासून कदाचित मला ती वाचासिद्धी वामनभाऊंची मिळाली असावी. म्हणून मी ज्या ज्या ठिकाणी ज्यांना चांगल्या भावनेने आशीर्वाद दिले त्यांचं यश आलं आणि ज्यांना मी शाप दिला किंवा दुष्टांना संहार ह्या विषयावर केलं तेव्हा त्याला पण यश आलं. म्हणून अशा काही राजकारणात मी जेव्हा राजकारणात सक्रिय झालो तेव्हा माझ्या लक्षात आलं की राजकारणामध्ये 90% गुंड प्रवृत्तीचे लोक दुष्ट प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे अशा लोकांचा मी तिरस्कार केला, धिक्कार केला. त्यांच्याविषयी व्यक्तिगत नव्हे तर त्या मूर्तीबद्दल मी असं काही टाकलं. त्यामुळे या सैनिक समाज पार्टीला वाचासिद्धी प्राप्त झालेली आहे आणि ती माझ्यातर्फे झाली आहे. मी ज्यांना ज्यांना कोणाला या ताकदीचा संत वामनभाऊंच्या आशीर्वादाने मिळालेल्या, संत वामनभाऊंच्या मुळे मिळालेल्या काही लोकांना मी असं हटावो आणि महाराष्ट्र बचाव अशी स्थिती अशी घोषणा केली होती. त्या घोषणेचा यथोचित परिणाम होत आहे, समाजावर होत आहे. महाराष्ट्र बचणार आहे हे मात्र नक्की. त्यामुळे सर्व नागरिकांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम शांती.